अपमाद वग्गो अप्रमादी असणे म्हणजेच सावध असणे हाच अमृताचा म्हणजे निर्वाणाचा मार्ग आहे। प्रमादी म्हणजेच बेसावधणा हा मृत्यूचा मार्ग होय। जे सावध असतात ते मरत नाहीत, जे बेसावध असतात ते मृतवतच असतात। अप्रमादातील हा विशेष जाणून आर्यमार्गात रमून गेलेले पंडित म्हणजे जाणते लोक अप्रमादात आनंद पावतात। जे निरंतर ध्यान करणारे जागृत नित्य दृढ पराक्रमी धीर पुरुष सर्वश्रेष्ठ सर्व बंधनापासून मुक्त असे जे निर्वाण ते प्राप्त करतात। उत्साहवान उद्योगी स्मृतिमान पवित्र कर्मे करणारा विवेकाने आचरण करणारा संयमाने आणि धर्मानुसार कर्तव्यकर्म करणारा असा जो अप्रमादी म्हणजे जागरूक असण्याचे यश वृद्धिंगत होते। उत्साहाने उद्योगाने जागरूकतेने सावधानतेने संयमाने आणि दमाने शहाण्या माणसाने आपल्या मनाचे एक बेट बनवावे की ज्याला पूर तोडून विखरून टाकू शकणार नाही। अज्ञानी आणि दुर्बुद्ध माणसे प्रमादात म्हणजे आळसात गुंतून रंगून जातात, परंतु सुबुद्ध माणूस जणू काय श्रेष्ठ धनाप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतो। प्रमादात रंगून जाऊ नका, कामवासनेमध्ये रमून जाऊ नका, कारण जागृत ध्यानरत माणूस विपुल सुख प्राप्त करतो, त्याला अमृतपद प्राप्त होते। जेव्हा ज्ञानी पुरुष अप्रमादाने प्रमादाला दूर सारतो तेव्हा तो शोक व धीर पुरुष प्रज्ञारूपी प्रासादावर चढून शोकाकुल आणि अज्ञानी लोकांना जसा पर्वतावर असलेला पुरुष जमिनीवरील लोकांना पाहतो तसा पाहतो। ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो, त्याप्रमाणे प्रमादी लोकांतील अप्रमादी आणि निद्रितांमधील जागृत असा सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो। अप्रमादामुळे इंद्र देवात श्रेष्ठता पावला। अप्रमादाची लोक स्तुती करतात। प्रमाद नेहमीच निंद्य समजला जातो। अप्रमादात रत असलेला किंवा प्रमादात भय पाहणारा भिक्षू पेटलेल्या अग्नीप्रमाणे लहान मोठी बंधने जाळीत जातो। ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो, त्याप्रमाणे प्रमादी लोकांतील अप्रमादी आणि निद्रितांमधील जागृत असा सुज्ञ पुरुष त्या सर्वांच्या पुढे जातो। अप्रमादामुळे इंद्र देवात श्रेष्ठता पावला। अप्रमादाची लोक स्तुती करतात। प्रमाद नेहमीच निंद्य समजला जातो। अप्रमादात रम्माण असलेला किंवा प्रमादात भय पाहणारा भिक्षू पेटलेल्या अग्नीप्रमाणे लहान मोठी बंधने जाळीत जातो। अप्रमादात रम्माण असलेला किंवा प्रमादात भय पाहणारा भिक्षूचे पतन होणे अशक्य आहे। तो अमृतपदाच्या म्हणजेच निर्वाणाच्या जवळच आहे।